नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षकांनो, सीटीटी एक्झामची डेट 8 फेब्रुवारी 2026 आलेली आहे। याबद्दल पाठीमागे पण व्हिडिओ बनवलेला आहे की कोण एक्झाम देऊ शकतं, पात्रतेबद्दल आहे, म्हणजे कोणत्या वर्गासाठी कुणी एक्झाम द्यायची ते सांगितलं मी। पण आता सेकंड पार्ट घेतो मी तुम्हाला की पात्रतेबद्दल बऱ्याच मुलांचे मेसेज आलेले आहेत, कमेंट पण आहेत। सो डीएड बीएड अपियर विद्यार्थी, डीएड बीएड ला ऍडमिशन घेतलेले विद्यार्थी, डीएड बीएड कम्प्लिटेड विद्यार्थी, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी याच्यापूर्वी सुद्धा टीईटी दिली असेल किंवा सीटीटी दिली असेल पण कमी मार्क पडलेले आहेत किंवा कॅटेगरी मधनं क्वालिफाईंग असेल असे विद्यार्थी परत एक्झाम देऊ शकतात का? या सीटीटीची आणि टीईटीची व्हॅलिडिटी काय असते आणि शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली मग ते सीटीटी देऊ शकतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करतो, नवे देतो तुम्हाला। सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी सीटीटीची तयारी जर तुम्ही करत असाल तर इग्नाइट अकॅडमीची 1 डिसेंबर पासून 9वी बॅच चालू होते, एकदम लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे। सो लाईव्ह बॅच बघून घ्या, ती लाईव्ह झाल्यानंतर ती रेकॉर्ड पण होऊन जाते। ती लेक्चर तुम्ही हवं तेव्हा कितीही वेळेस पाहू शकता, तुमच्या वेळेत पाहू शकता, स्पीडनी बघा, स्लो करून बघा, थांबून बघा, काही प्रॉब्लेम नाही। सो अशी ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे। आणि दुसरी एक बॅच आहे जी ऑलरेडी रेकॉर्ड झालेली आहे, म्हणजे पाठीमागची बॅच आहे, ती पण तुम्हाला आम्ही देऊ शकतो। सो दोन्ही बॅचेस अवेलेबल आहेत, तुम्हाला जी अपेक्षित ती बॅच तुम्ही घेऊ शकता। आणि जुने विद्यार्थी असाल तर तुम्हाला 50% ऑफ पण आहे बघा। हे जे विद्यार्थी बॅच आहे त्यांना 50% ऑफ आहे। सीटीटी 50 नावाचा कोड वापरून तुम्ही बॅच परचेस करू शकता। बॅच 1 डिसेंबरला चालू होते। बॅच मध्ये पूर्ण टीचिंग केलं जाईल, टू द पॉइंट असेल, बिफोर बॅच संपेल, पूर्ण सिलेबस संपेल, तुम्हाला टेस्ट सिरीज पण मुबलक प्रमाणामध्ये अवेलेबल असणार। सो नक्की जॉईन करा। आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो तुम्हाला मी, तत्पूर्वी अजून एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो बघा। इग्नाइट अकॅडमीने इग्नाइट पाठशाळा नावाचा युट्यूब चॅनल चालू केला, ज्या चॅनलवरती जे शालेय जीवनातल्या परीक्षा असतात, एमएमएस स्कॉलरशिप असेल, आता 4थी 7वी असेल, 5वी 8वी असेल, त्यानंतर नवोदय असेल, त्यानंतर सैनिकी स्कूल असेल, त्यानंतर तुम्हाला एमटीएस एनटीएस असेल, यासारख्या असंख्य एक्झामची पूर्ण माहिती प्लस कोचिंग सुद्धा आपण घेतोय। हे इग्नाइट पाठशाळा तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा, तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा, तुमच्या घरातल्या लोकांना, रिलेटिव्हला पण नक्की सांगा। बॅचेस सध्या चालू आहे ह्या ग्रुपवरती। बॅचेस बघा, स्कॉलरशिपची बॅच अतिशय कमी फी मध्ये 499 रुपयात 4थीची स्कॉलरशिप आणि 8वीची स्कॉलरशिप, 7वीची स्कॉलरशिप पण चालू आहे, 5वी आणि 8वीची पण स्कॉलरशिप याच फी मध्ये चालू आहे। लगेच जॉईन करा। जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा किंवा इग्नाइट पाठशाळा नावाचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा। चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो। कोण देऊ शकतं ही परीक्षा? सीटीटी। कोणती एक्झाम म्हणतो तुम्हाला मी? सीटीटी। कधी होणार आहे? 8 फेब्रुवारी 2026 ला ही एक्झाम होणार आहे। अजून फॉर्म सुटलेत का? नाही सुटलेत। डीएड बीएड अपियर विद्यार्थी देऊ शकतात का? यस देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही। सेकंड इयरचे विद्यार्थी जे डीएड ला बीएड ला असतील ते 100% देऊ शकतात। अगदी ज्यांनी ऍडमिशन घेतलेले तेही विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतात। या संदर्भातलं सीटीईटीचं नोटिफिकेशन आहे, काळजी करू नका, एक्झाम देऊ शकतात। तिसरं, पास झालेले, बऱ्याच वर्षापासून पास झाले पण ह्या शिक्षक भरतीच्या प्रोसेसमध्ये भाग न घेतलेले असे विद्यार्थी सुद्धा सीटीईटीची एक्झाम देऊ शकतात। तुम्ही माध्यम मराठी सुद्धा, मराठीमधून सुद्धा ही एक्झाम देऊ शकतात, त्याबद्दल काही अडचण नाही। हा एक मुद्दा क्लिअर झाला। हे विद्यार्थी एक्झाम देऊ शकता। टीईटी देता येत नाही, मात्र सीटीटी अलाउड आहे, देऊ शकतात। पुढे घेऊन जातो तुम्हाला मी, शाळेतील शिक्षक ज्यांना टीईटी बंधनकारक केली त्यांनी टीईटीच द्यावी का, सीटीटी चालेल का? तर यस दोघंही चालेल, काही प्रॉब्लेम नाही। दोघांपैकी कोणतीही एक्झाम दिली तरी चालेल। ज्या शिक्षकांना जर अपेक्षित आहे की मला सीटी द्यायचीच आहे पण टीईटीचा फॉर्म भरला नव्हता, त्यांनी आता सीटचा फॉर्म भरायचा आहे, पण फॉर्म सुटणार आहे, आता अभ्यासाला मात्र सुरुवात लगेच करा। तिसरा प्रश्न तुमचा आहे, पुन्हा कोणी द्यावी परीक्षा? बघा, ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी दिली असेल किंवा सीटीटी दिली असेल, टीईटी किंवा सीटीटी दिली असेल आणि ते जर क्वालिफाय झालेले आहे, क्वालिफाय झाले पण त्यांना 150 पैकी बिलो 90 मार्क असेल, काय बिलो 90 मार्क असेल, म्हणजे क्वालिफाय झाले ते, फॉर एक्झाम्पल 82 पासून ते 89 पर्यंत त्यांना मार्क पडलेले आहेत, असे जे उमेदवार असतील ना, ज्यांनी टीईटी दिली असेल किंवा सीटीटी दिली असेल, अशा उमेदवारांनी परत एकदा सीटीटी द्यायला हवी किंवा टीटी द्यायला हवी। असे उमेदवार त्यांनी पुन्हा द्यायला हवी का? तर यस, त्यांना मी सांगेल पुन्हा त्यांनी एक्झाम द्यायला हवी। का द्यायला हवी? कारण त्यांना जर 82-89च्या दरम्यान मार्क असेल, ते क्वालिफाईड असेल कॅटेगरीमधनं, कशामधनं? कॅटेगरीमधनं क्वालिफाईड असतील, पण जेव्हा शिक्षक भरती होते त्यासाठी तुम्हाला काय द्यावे लागते? टेट एक्झाम द्यावी लागते। टेट नंतर तुमचं पवित्र पोर्टलद्वारे तुमचं सिलेक्शन होतं। मग या ठिकाणी सिलेक्शन होत असताना, निवड होत असताना तुम्ही जर ओपन मधून टीटी किंवा सीटी क्वालिफाईड असाल, म्हणजेच 90+ मार्क असेल, तर तुमचा विचार या कॅटेगरीचा विद्यार्थी
विद्यार्थ्यांचा विचार दोन ठिकाणी केला जातो, एक म्हणजे ओपन, एक म्हणजे कॅटेगरी. जर तुम्ही सीटीटी किंवा टीटी 82-89च्या दरम्यान आहे, क्वालिफाय पण याच्या दरम्यान आहे, कॅटेगरी मधनं क्वालिफाय असाल तर तुमचा इथे विचार फक्त आणि फक्त कॅटेगरीसाठी होतो, ओपन साठी होणार नाही. यासाठी या उमेदवारांनी परत ही एक्झाम द्यायला हवी. तुम्हाला कळलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असा अनुभव 2022च्या टेट नंतर आला होता. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जास्त मार्क असून सुद्धा त्यांचं योग्य त्या ठिकाणी सिलेक्शन झालं नव्हतं, ओपनच्या जागा त्यांना मिळाल्या नव्हत्या. सो असं तुमच्या बाबतीत घडू नये. यासाठी आणि स्कोर वाढवायचा असेल, इथे 82-89 क्वालिफाईंग आहे पण 90 प्लस जायचं असेल तर एक्झामची तयारी आत्ताच तयारी लागा, कारण 8 फेब्रुवारी डेट आलेली आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवाच. पण तिकडे जाण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांना वाटतं एक्झाम मला क्वालिफाय व्हायचंच आहे त्यांनी ह्या बॅच लगेच जॉईन करा, ज्यामधून तुम्हाला योग्य मार्गदर्शन आमची टीम देणार आहे. यांचे सगळ्यांचे लेक्चर तुम्हाला युट्यूबवरती अवेलेबल आहे, डेमो लेक्चर अवेलेबल. एकदा बघून घ्या आणि आवडले नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा काही शंका असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. अजून तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की 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 कमेंट बॉक्समध्ये टाका आणि आवडला असेल तर तुमच्या इतर ग्रुपमध्ये पण नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.